किंवा आपल्यापेक्षा जे लहान आहेत, मुलंच नाही, लहान आहे, आपले लहान भाऊ आहे किंवा लहान बहीण आहे, जे काय असेल ते, किंवा वयाने आपल्यापेक्षा लहान आहेत, त्यांना पण आपण काय करतो, जोरजोरात बोलून आपण त्यांना ते करायला भाग पाडतो. हे गरजेचं आहे का? जर नाही केलं तर आपल्यामध्ये चिडचिड निर्माण होते. कारण राग व्यक्त नाही झाला, तणाव कमी नाही झाला, मग चिडचिड होऊन अजून तणावग्रस्त होतो माणूस. चिडचिड करून अजून तणावग्रस्त होतो माणूस. मग हे सगळं कसं करायचं? मग रागावर, चिडचिड्यावर नियंत्रण करायचं असेल तर मात्र भरपूर मार्ग आहेत. सेल्फ ॲनालिसिस आहे, मेडिटेशन आहे, आणि आपला माइंड कंट्रोल थेरपीसुद्धा आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टींनी तुम्ही तुमचा राग जो आहे तो नियंत्रणामध्ये आणू शकता. नियंत्रणामध्ये आणू शकतो आपण. पण नियंत्रणामध्ये आणण्यापेक्षा आपला जो रागाचा जो आहे कचरा, तो जर आपण काढून बाहेर टाकला तर वेल अँड गुड. मग तुम्हाला राग येणारच नाही. तुम्हाला मग राग येणारच नाही. मग तुमच्यातलं राग आणि चिडचिडेपणा पूर्ण जर नाहीसा करून घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला ॲक्टिव्ह माइंड थेरपी हे करावंच लागेल. त्याच्यासोबत आणखीन एक प्रयोग आहे जे तुमच्या रागासाठी फार म्हणजे फार उपयुक्त आहे. या आधी पण मी सेशनने सांगितलं होतं, तरी आता रागाचा विषय म्हणून परत सांगतो. एका रूममध्ये स्वतःला बंद करून घ्यायचं. एका रूममध्ये स्वतःला बंद करून घ्यायचं आणि जे राग तुमच्या मनात, अंतर्मनात साचलेले आहेत तो बाहेर काढायचा. तुम्हाला शिवी देऊ वाटेल, शिवी द्या. तुम्हाला मार वाटेल, उशी असते, बेड असते, त्याला मारा. लात मार वाटेल, हाताने मार वाटेल, शिवीगाळ कर वाटेल, मनसोक्त करा. सुरुवातीचे 3 ते 4 मिनिट तुम्हाला असं वाटेल की मी वेड्यासारखं काय तर करतो. फक्त 3 ते 4 मिनिट असं वाटणार. एक 3-4 मिनिट झालं रे झाला की ना तुमचं अंतर्मन सक्रिय होईल आणि तुमच्या अंतर्मनातनं सर्व भावना बाहेर येऊ लागतील. मग तुम्हाला असं वाटेल खरोखरच की समोर व्यक्ती आहे, मी शिवी देऊ लागलो. तुम्ही एवढा एकरूप होऊन जाईल ना, मग ते कधी थांबेल तेव्हा थांबू द्या. त्याला थांबवायची काय गरज नाही. एक 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट. आता हे त्या व्यक्तीवर डिपेंड आहे की त्याच्या मनात कचरा किती आहे त्याच्यावर डिपेंड असतो. राग किती आहे त्याच्यावर डिपेंड असतो. होऊन जाऊ द्या. तुम्हाला असं वाटत असेल घरचे बघत आहेत, पोरं बघत आहेत, त्यांना सांगा की 1 तासभर तुम्ही बाहेर जावा. 1 तासभर तुम्ही बाहेर जावा, मला थोडं काम आहे. जातील ती. तेव्हा बंद करून घ्या. सुरू होऊ द्या तुमचं. मनापासून शिवीगाळ करा, मनापासून मारहाण करा. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये ना साईड इफेक्ट काही नाही आहे. साईड इफेक्ट म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी. तुम्ही बाहेरच्यांना शिवीगाळ केला, मार केला, तर तुम्ही 1 मारला तर तुम्ही 4 मारली. तुम्ही जर त्यांना एकट्याला मारला तर 4 लोकांनी घेऊन आण ना, अजून भरपूर मारले. हे साईड इफेक्ट आहेत. पण इथं साईड इफेक्ट काही होणार नाही. तुम्ही कोणाला मारणार आहात? तुमच्या बेडला, तुमच्या उशीला मारणार आहात. हवेत हातवारे करणार आहात. कोणाला शिवी देणार आहात? भिंतींना शिवी देणार आहात. भिंत काय रिॲक्ट होत नाही, तुमचे बेड, तुमची उशी काय रिॲक्ट होत नसते. मग हा जो आहे पूर्ण कचरा बाहेर फेकला जातो. मग ज्यावेळेस आपोआप तुमच्या मनातून सर्व शिवी, घाळ, राग, द्वेष निघून जाईल, तुम्ही एकदम शांत आणि प्रसन्न होणार. तुम्हाला एवढा शांत वाटणार ना, ज्याची तुम्ही ना कल्पनासुद्धा करू शकणार नाही. एकदम शांत म्हणजे शांत वाटणार. मग त्यावेळेस जर तो व्यक्ती जरी आला आणि भरभरून जो शिव्या जरी दिला तरी तुम्हाला काहीही वाटणार नाही. अजिबात राग येणार नाही. उलट तुम्हाला असं वाटणार की माझ्याबद्दल ह्या व्यक्तीच्या मनात किती राग आहे, तो सगळा राग त्याचा बाहेर गेला, जाऊ दे, सोड, रिलॅक्स तरी झाला तो व्यक्ती, असं तुम्हाला वाटणार.
म्हणून हे जे गोष्टी आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. आपल्या जीवनातले छोटे छोटे गोष्टी असतात, जसं हसणं, रडणं, प्रेम व्यक्त करणं, राग, द्वेष, हे जेव्हाच्या तेव्हा निघून जायला पाहिजे. हे मनात साठवता कामा नये. कारण हे काही चांगले विषय नाहीत जे आपण साठवून त्याचं फिक्स डिपॉझिटसारखं मोठं केल्यावर मग आपण बाहेर काढू. हे चांगल्या गोष्टी नाही आहेत. चांगल्या गोष्टी काय आहेत? एखाद्याला तुम्ही मदत केला, एखाद्याला तुम्ही प्रेम केला, तुमच्यामुळे एखादी व्यक्ती प्रसन्न आहे, तुमच्यामुळे एखादी व्यक्ती आनंदात आहे, तुमची वागणुकाने एखाद्या व्यक्तीला चांगले वाटते, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मदत करू वाटते, हे जे गोष्टी आहेत हे करा. आणि हे सांगत फिरू नका, मी असं केलं तसं केलं. काही गरज नाही. ते तेव्हा खर्च झाल्यासारखं. करा आणि शांत ठेवून टाका. मग कालांतराने ती मदत, ती जी आहे तुमची परोपकाराची भावना आहे, ती कधीतरी जेव्हा मोठं होत असते, मग जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा तो मिळत असतो. जसं राग आपण साठवून मोठा करतो, जेव्हा गरज आहे तेव्हा तो एकदम मोठा होऊन बाहेर येतो. तसंच आनंद देखील असंच आहे. आनंद, परोपकाराची भावना, हेल्पिंग नेचर करायचं आणि शांत राहायचं. एका हाताचं दुसऱ्या हाताला कळता कामा नये असं म्हणतो. नेकी कर दर्या में डाल, असं म्हण आहे सुफियाचं. चांगलं करायचं विसरून जायचं, आठवण ठेवून घ्यायची गरज नाही. आपण ज्यांना चांगलं केलं तो आठवण ठेवून घेईल किंवा सोडेल, तो त्याचा भाग आहे. पण आपण काय करतो, एखाद्या छोटं गोष्ट जर आपण काहीतरी केलं ना, मग सगळीकडे ढिंडोरा पिटतो की मी असं केलं, मी असं केलं, मी त्या व्यक्तीला असं मदत केलं, तसं मदत केलं. मग फोटो काढतो आपण, सोशल मीडियावरती पसरवतो, व्हायरल करतो आपण की मी असं केलं. मग ह्याच्याने तुम्ही जर केला त्याचं काही फळ शिल्लक राहणार नाही. म्हणून चांगले काम करा, विसरून जावं. आणि वाईट काम जर तुम्ही केला कोणतं, तर ते सगळ्यांना सांगत फिरा. तर गंमत बघा कशी आहे, आपण वाईट काहीतरी करतो, कोणाला सांगत नाही, गपचूप. ते आपल्या घरच्यांना सुद्धा कळू देणार नाही. मग जे आपण आत साठवतो तो मोठा होणारच. बीज रुपी टाकतो आपण आतमध्ये, खत पाणी घालतो परत वरनं, मग ते एखादा वृक्ष कधी ना कधी बनणार असतो बीज. म्हणून चांगले जे आहेत ते टाका आणि शांत राहा. त्याचं जेव्हा वृक्ष होईल तेव्हा तुम्ही आनंदी होणार, प्रसन्न होणार, प्रेमपूर्ण होणार. हे जे गोष्टी आहेत हे आपल्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. म्हणून जेव्हा राग येईल तेव्हा राग व्यक्त करा. कसा व्यक्त करायचा? एखाद्या व्यक्तीवर नाही. कारण तुम्ही व्यक्तिविशेषवर जर करायला गेला तर त्याचा परिणाम फार म्हणजे फार वाईट होणार. कारण शेवटी व्यक्ती जो आहे तो रिॲक्ट होत असतो. कोण का राहू द्या, घरातले राहू दे, बाहेर राहू दे, कुठले का राहील, इवन जनावरं सुद्धा रिॲक्ट होत असतो. तुम्हाला मारू वाटलं एक दगड घेऊन जर तुम्ही जर कुत्र्याला मारला तर ठीक आहे, त्यावेळेस तो शांत बसतो. पण कधी ना कधी तो तुमचा पाठलाग करून ना तुमचा चावा घ्यायचा प्रयत्न करतोच. म्हणून हे जे राग, द्वेष आणि चिडचिड आहे ना, हे एखाद्या व्यक्ती, जनावरांवर त्याच्यावरती काढण्यापेक्षा अशा गोष्टीवर काढा की जे रिॲक्ट होत. म्हणून स्वतःला कोंडून घ्या, एक तासभर तरी सर्व भावनांचा विद्रेक करून टाका. सर्व भावना बाहेर येऊन तुमचं अंतर्मन सगळं स्वच्छ होऊन जाऊ. मग जो आनंद तुम्हाला मिळतो त्याच्यानंतर ना राग तुमच्या मनात अजिबात नसणार आहे. आता हे रागाबद्दल झालं. असेच दुःख पण असतो काही तुमच्या मनात, ते पण साठून मोठं झालेलं असतं, ते पण बाहेर काढू शकतो. हास्य पण असतो. आपण हसणार नाही, कारण काय म्हणते चार लोक, काहीतरी हास्यास्पद घटना घडतात पण आपण हसू शकत नाही तेव्हा तो पण आत टाकतो आपण. मग कोण काय म्हणलं, आपले मुलं कोण काय म्हणलं, तर मग आपण खळखळून हसायला लागतो. पण त्या बोलण्यामध्ये तेवढं हसणं नसतंय, पण आपल्याला काहीतरी आठवून ना आपण हसत असतो. म्हणून हास्य राहू द्या, दुःख राहू द्या, राग, द्वेष, हे जे आहेत एकांतात व्यक्त करा. तुम्ही जेव्हा एकांत असता तेव्हा व्यक्त करा.
तुमच्या मनात किती राग आहे, तुम्ही किती शिव्या देणार, कितपत तुम्ही शिव्या देणार, काय शिव्या देणार हे तुम्हाला सुद्धा माहीत नसतं. म्हणून मी एकांत म्हणतो. कारण घरात कोण असेल तर परत तुमच्या मनाला डिस्टर्ब होईल की मी कसं बोलू, आता शिवी दिलं, ह्याने ऐकलं काय करते. म्हणून एकांत, एक तासभर एकांत घ्या, घरच्यांना बाहेर पाठवा, मग मनसोक्त तुम्ही शिवी, गाळ, लाता, बुक्क्या जे करायचे करा. मग तेव्हा तुम्हाला कोण अडवणार नसणार. तुमचं अंतर्मन पूर्णपणे स्वच्छ होणार. आणि हे काय कसं करायचं, अर्धा पाऊण तास झाल्यावर तुम्हाला जर रिलॅक्स वाटलं, बस करू वाटलं तर थांबा, तिथे थांबा, शांत राहा. बस परत एक 4-8 दिवसांनी परत सुरुवात करायचं. आठवड्याला एकदा जर तुम्ही तसं करत गेला, कारण रोज रोज पॉसिबल नाही, आठवड्याला एकदा जर तुम्ही तसं करत गेला तर काही आठवड्यानंतर मग जेव्हा तुम्ही बसणार राग व्यक्त करायला, तेव्हा राग येणारच नाही बाहेर. कारण जी भावना तुमच्या अंतर्मनात आहे तीच बाहेर येणार आहे. राग होता, राग आला, भरपूर आला, पण काही आठवड्याने राग तुम्ही व्यक्त जर करायला गेला, मग सुरुवातीला तुम्ही नाटकसारखंच करणार, पण नंतर तुमच्या अंतर्मनात काही नसल्याने ना तिथं काही होणार नाही, मग तुम्ही थांबणार. मग तेव्हा समजायचं की तुमच्यातला राग जो आहे पूर्णपणे निघून गेला. जेव्हा राग निघून जातो तेव्हा दुःखसुद्धा बाहेर काढा, सुखसुद्धा बाहेर काढा, हसणं, रडणं, हे जे गोष्टी आहेत ते सगळं बाहेर काढा. मग एके दिवशी असं होईल की तुमचं मन, अंतर्मन पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ होत जाणार. पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ होत जाणार. मग तुमचं मन अगदी प्रसन्न, शांत, एकाग्र. मग तुमचं मन तुमच्या हातात असणार. आता तुम्ही तुमच्या मनाच्या हातात आहात. तुमचं मन खेळवेल तसं तुम्ही खेळत आहात. मग तेव्हा परिस्थिती उलटा होईल. तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या मनाला सांगाल त्या प्रकारे तुमचं मन ऐकणार आहे. कारण न ऐकण्यासाठी, नकारात्मक विचार करण्यासाठी मनात काही शिल्लकच नाही आहेत तुमच्या अंतर्मनात. तर तुमच्या अंतर्मनात भरपूर काही गोष्टी शिल्लक आहेत, त्यामुळे तुमचं मन ऐकणार नाही तुमचं. तिकडे जा म्हणलं तर मी जात नाही, सकाळी लवकर उठ, मी उठणार नाही. हे जे सर्व गोष्टी आहेत ना होत असतात. म्हणून माइंड एकदम रिलॅक्स ठेवा. आपल्या मनात जे काही साचलेलं सगळं बाहेर काढल्याने मन तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार आहे. आता तुम्ही मनाच्या अधीन आहात, तेव्हा मन तुमच्या अधीन असणार आहे. आठवड्याला एकदा जसं वेळ मिळेल तसं तुम्ही हा प्रयोग करायला सुरुवात करा. ह्याचे रिझल्ट फार म्हणजे फार छान आहे. फक्त 1 तासासाठी सर्वांना बाहेर काढा, मग आपला कार्यक्रम सुरू करा. बस त्या 1 तासानंतर जो समाधान तुम्हाला मिळेल, जी प्रसन्नता तुम्हाला मिळेल, ते शब्दात सांगणं शक्य नाही असं. तर आजचं सेशन इथं संपवूया. काही तांत्रिक अडचणीमुळे आपण ॲक्टिव्ह माइंड थेरपी हा प्रयोग आज घेणार नाही आहे, त्याबद्दल क्षमस्व. तर आजचं सेशन इथं संपवूया. परत भेटूया पुढच्या संडेला. तोपर्यंत नमस्कार.